जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेच्या बेकायदेशीर जप्तीविरोधात आत्मदहन। जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेच्या वसुली पथकाकडून बेकायदेशीर मालमत्ता जप्तीविरोधात निवृत्त मुख्याध्यापकाने अंगावर डिझेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु वसुली पथकासोबत आलेल्या पोलिसांमुळे थोडक्यात अनर्थ टळलाय। सविस्तर वृत्त असं की संजय भार्गव राहणार आष्टी जिल्हा वर्धा यांनी सन 2018-19 साली एकूण 72 लाख रुपये कर्ज घेतलं। त्यापैकी कर्ज खात्यातून जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक विलास राऊत यांनी बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे यांच्याशी संगनमत करून संजय भार्गव यांच्या कर्ज खात्यातून परस्पर 39 लाख रुपये काढून घेतले। या संदर्भात बँकेला विचारणा केली, तसेच वारंवार कर्जाबाबत हिशोब मागितला, परंतु या बाबतीत अद्यापपर्यंत बँकेकडून कुठलेही उत्तर आलेले नाही। त्यामुळे संजय भार्गव यांनी संबंधित पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल केल्या, परंतु पोलीस विभागांनी चौकशी न केल्यामुळे रितसर प्रकरण अमरावती जिल्हा न्यायासाठी न्यायप्रविष्ट आहे। असं असताना दिनांक 20 मार्च 2025 रोजी तहसीलदार आष्टी यांच्या उपस्थितीत तसेच आष्टी पोलीस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांसह जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेच्या वसुली पथकाने संजय भार्गव यांच्या घराच्या जप्तीसाठी त्यांच्या घरात दाखल झाल्यामुळे संजय भार्गव यांनी या बेकायदेशीर जप्तीविरोधात चक्क अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे घटनास्थळी आसपासच्या परिसरातून बघण्याकरिता मोठी गर्दी जमा झाली। वाढत्या जमावामुळे जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेच्या वसुली पथकाने घाबरून जाऊन तेथून पळ काढलाय। स्टार 1 न्यूजसाठी गोपाल गौरवाड, आष्टी।